एखाद्याच्या वजनावरून किंवा दिसण्यावरून ऐन मंडपात लग्नाला नकार द्यायचा का? मुलाची बहीण म्हणाली. तरीही ती लग्न मंडपात आली होती ना, पण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तो स्वतःला दारू पिण्यापासून रोखू शकला नाही. नवरदेव आला तेव्हा तो अक्षरशः झिंगत होता हे सगळ्यांनीच पाहिले. आणि अशा दारुड्या मुलाला मांडवात नकार देणे काही चुकीचे नाही. समाधानराव समोर येत म्हणाले, काही काय लावले मगापासून दारू प्यायला? दारू प्यायला? दारू कोण नाही पेत आजकाल? जरा मोठमोठ्या शहरात जाऊन पहा, लोक सर्रास पितात. आजकाल तर मुलीसुद्धा पितात. मुलाची बहीण म्हणाली, माणूस असो बाई असो, दारू पिणे ही आमच्या दृष्टीने चुकीचीच गोष्ट आहे. अन दिवस रात नशेत राहणे हे तर आयुष्याला घातक आहे. तुम्हाला तर माहितीच असेल ना? नाही म्हणजे तुमचा भावसुद्धा खूप जास्त आजारी पडला होता ना दारू पिण्यामुळे. लक्ष्मीताई म्हणाल्या. आता मात्र सगळेच गप्पा बसले. यांना विजयच्या तब्येतीबद्दलची माहिती कुठून मिळाली हाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता. इकडे ज्या बाईने लक्ष्मीताईंना हे सगळे सांगितले होते ती तर कसेबसे आपलं तोंड लपवत पाहुण्यांच्या मागे उभी राहिली होती. पण लक्ष्मीताईंनी जर सांगितलं तर आपण सगळ्यांच्या रागाचे कारण हो ही भीती तिला वाटत होती. तिने तर अगदी सहज म्हणून लक्ष्मीताईंना ते सांगितले होते. लक्ष्मीताई दूरची नातेवाईक आहे म्हणून ती बोलून गेली. आपली विनाकारण गप्पा मारण्याची सवय इतकी घातक आहे याची जाणीव आयुष्यात पहिल्यांदाच तिला होत होती. इकडे नवरदेवाकडच्या मंडळींना तर काय बोल आणि काय नको असे झाले होते. पण गप्प बसून कसे चालेल म्हणून नवरदेवाचे वडील बोललेच. ते म्हणाले, तुम्हाला एवढं सगळं आधीच माहिती होतं तर मग आधीच नकार का नाही दिला? बोलवून एवढा अपमान का केला? तुम्ही फसवले आम्हाला. या लग्नासाठी आमचा किती जास्त खर्च झालाय याची तुम्हाला काही कल्पना सुद्धा नसेल. पण आम्ही सुद्धा तुम्हाला तसे नाही सोडणार. आम्हाला लग्नाचा सगळा खर्च हवाय तुमच्याकडून, नाहीतर आम्ही पोलिसात जाऊ. विजयचे वडील म्हणाले, मला खर्च नकोय बाबा, मला अंकिताशी लग्न करायचे आहे. विजय बरगळला. मग समाधानराव त्यांच्याकडे पाहत म्हणाले, आम्ही तुमच्याशी चांगले बोलतोय म्हणून फायदा घेऊ नका. तुम्ही आमची अशी फसवणूक केल्यावरही आम्ही शांततेने तुमच्याशी बोलतोय, तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतोय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि आम्ही मुकाट्याने ऐकून घेणार आणि तुम्ही काय पोलिसात तक्रार देणार. तक्रार तर आम्ही देऊ, सत्य लपून लग्न करायला निघालेत म्हणून. तसेही तुमच्या दारू जिंकणाऱ्या मुलाला पाहून त्यांना खरं काय ते कळायला उशीर लागणार नाही. आता मात्र ते सगळे खरोखरच गप्प बसले. परत निघून जाण्याशिवाय त्यांच्याजवळ काही उपाय नव्हता. ईश्वरीताई सुद्धा त्यांच्यासोबत निघून गेली. सुरुवातीला त्यांनी लग्न मोडल्याचा दोष ईश्वरीताईंना द्यायचा प्रयत्न केला, पण ईश्वरीताईंनी मोठ्या शिताफेने विजयच्या आज दारू पिण्यामुळे लग्न मोडले असा उलट आरोप लावला. त्यामुळे आता त्यांच्याजवळ कोणाला बोलायला म्हणून काहीच नव्हते. इकडे कार्तिक आणि अंकिताच्या पाठवणीची तयारी सुरू होती. अशोकराव मुद्दामहून कशातच रस दाखवत नव्हते. स्वतः लक्ष्मीताई आणि समाधानराव दोघेही समोर येऊन प्रत्येक कार्यात पुढाकार घेत होते आणि नम्रताताई मात्र हे पाहून मनातून समाधानी होती की आपली अंकिता चांगल्या लोकांच्या घरात सून म्हणून जात आहे. कार्तिक मात्र झाल्या प्रकरणाने आणखीनच चिडला. आधीच त्याला लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. आता तर कुठे त्याचं इंजिनिअरिंग संपून नोकरी करायला लागला होता. 24व्या वर्षी कोण लग्न करतं असं वाटून त्याला लग्न केल्याचा पश्चाताप होत होता. शिवाय अशा प्रकारे लग्न झाले म्हणून आपले मित्र आपल्याला चिडवतील, चार चौघात आपलं हसू होईल म्हणून आधीच त्याला कसे तरी वाटत होते. आणि यात या सगळ्या विधी पण आईबापांचा शब्द त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांच्यावर खूप प्रेम आणि मनात खूप आदर होता त्याच्या, म्हणून तो गपगुमान बसलेला होता. अंकिताची पाठवणी करण्यात आली आणि अंकिता कार्तिकसोबत संसार करायला सासरी निघून गेली. अशा परिस्थितीत तिची पाठवणी झाल्याने तिच्या आईला खूपच जास्त रडू येत होते आणि अंकिताची अवस्था तर खूपच वाईट होती. अंकिताचे बाबा झाल्या प्रकरणाने अंकिताने तिच्या आईवर खूप जास्त रागवले होते, म्हणून ते सुद्धा अंकिताशी जाताना काहीच बोलले नाही. त्यामुळे तर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली होती. अंकिताची पाठवणी झाल्यावर ते तिच्या आईशी सविस्तर बोलणार होते आणि सगळं काही आटोपल्यावर अंकिताच्या आईला त्यांची खूप भीती वाटत होती. पण अजूनही काही पाहुणे घरात असल्याने ते गप्प होते. इकडे अंकिता अर्ध्या तासात सासरी पोहोचली सुद्धा. अपेक्षेप्रमाणेच कार्तिकचे लग्न झालेले पाहून सगळेच आश्चर्यात होते आणि कार्तिकला त्यांच्या नजरा कळत असल्याने तो सुद्धा खूप जास्त ओशाळला होता. नजर चोरून तो आतमध्ये जायचा प्रयत्न करत होता, पण लक्ष्मीताईंनी त्याला थांबवत म्हटले, थांब कार्तिक, मी आधी अंकिताच्या गृहप्रवेशाची तयारी करते आणि मग तुम्ही घरात या.
याची खरंच गरज आहे का आई? मी थकलोय, माझं डोकंसुद्धा दुखत आहे, कार्तिक रागाने म्हणाला. अरे बस 2-3 मिनिटात होईल. लक्ष्मीताईंना त्याच्या मनस्थितीची जाणीव होत होती. त्यांनी लवकर गृहप्रवेश आटोपला आणि नवीन जोडप्याला घरात घेतले. कार्तिक लगेच जाऊन त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला राहून राहून दिवसभरातील गोष्टी आठवत होत्या. इकडे कितीही साधेपणाने गृहप्रवेश केला तरी कार्तिकच्या लग्नाची बातमी वेगाने गावात पसरली होती. गावातील बायका आता विचारपूस करायला येत होत्या. तुम्ही लग्नासाठी गेल्या आणि येताना सरळ नवरीला घेऊन आलात, या प्रश्नांनी त्यांना भांडावून सोडले होते. पण लक्ष्मीताईसुद्धा प्रत्येकीला तितक्याच शांततेने उत्तर देत होत्या. लग्न जुळवताना मुलाकडच्यांनी केलेली फसवणूक आणि त्यामुळे ऐन वेळेवर आणि कार्तिकला लग्न करायला सांगितले हे सुद्धा सांगत होत्या. काही बायका हळहळ व्यक्त करून तुम्ही खूप चांगलं केलंत असे म्हणत होत्या, तर काही बायका हे नशिबातच असेल म्हणून झालेलं सगळं नशिबावर सोडून देत होत्या. काही तोंडावर गोड बोलून बाहेर जाऊन वाईट साईट बोलत होत्या, तर काहींना खरोखर लक्ष्मीताई आणि समाधानरावांचं कौतुक होतं. अंकिताला पाहून मात्र सगळे पाहतच राहत होते. अंकिता इतक्या टेन्शनमध्ये असली तरीही नक्षत्रासारखी दिसत होती पोर. लक्ष्मीताईंनी तिला स्वतःच्या खोलीत नेले. अंकिताने हातपाय धुतले आणि लक्ष्मीताईंनी तिला चहा आणि बिस्किट आणून दिली. चहा बिस्किट पाहून अंकिताला आता पोटातल्या भुकेची जाणीव झाली होती. दिवसभर तिने काहीच खाल्लेले नव्हते. तिने भराभरा चहा बिस्किटे खाल्ली. तिला असे घाईघाईने खाताना पाहून क्षणभर लक्ष्मीताईंना गलबलून येत होते. अंकिताची आई घरी असलेल्या पाहुण्यांचे करण्यात व्यस्त असल्या तरी त्यांचे सगळे लक्ष अशोकरावांकडे होते. त्यांना पाहूनच त्यांच्या मनात किती राग उफाळून आला याची जाणीव त्यांना होत होती. शिवाय आजी मागापासून त्यांच्याजवळच होती. दोघांची हळू आवाजात बोलणी सुरूच होती. आजीसुद्धा नम्रताताईंकडे रागाने पाहत होत्या. जास्तीत जास्त पाहुणे संध्याकाळीच निघून गेले, पण काही दूरच्या गावचे पाहुणे अजूनही घरीच होते. त्यामुळेच अशोकराव गप्प होते. पाहुणे मंडळी अशोकरावांना समजावून सांगत होते. जे होतं ते चांगल्यासाठीच असे पटवून देत होते. अशोकरावांना मात्र आपल्या बायको आणि मुलीमुळे आपली झालेली फजिती आणि अपमान एवढंच आठवत होतं. आजी त्यातल्या त्यात आणखीनच आगीत तेल ओतत होत्या. कारण आज सगळ्यात जास्त फजिती तर त्यांच्या लाडक्या मुलीची झाली होती. नम्रताताईंची लहान बहीण उमासुद्धा आज तिथेच मुक्कामी राहिली होती. आपल्या मोठ्या बहिणीला आधार म्हणून लक्ष्मीताईंनी गरम गरम स्वयंपाक करून अंकिताला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी अंकिता नंतर व्यवस्थित जेवली. नम्रताताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन लक्ष्मीताईंना फोन केला आणि अंकिताची चौकशी केली. लक्ष्मीताईंनी अंकिताकडे फोन नेऊन दिला. नम्रताताईंनी तिला विचारले, कशी आहेस बाळा? ठीक आहे आई. आणि असे म्हणताच तिचा हुंदका बाहेर पडला. ती रडायला लागली. नम्रताताई काळजीत पडल्या. त्यांनी तिला विचारले, काय झालं अंकिता? तू अशी का रडत आहेस? तुझी खूप आठवण येत आहे आई. अंकिता म्हणाली, मला पण तुझी खूप आठवण येत आहे बाळ, पण तू काळजी नकोस करू. लक्ष्मी आत्या आहे ना, त्या तुझी व्यवस्थित काळजी घेतील. नम्रताताई म्हणाल्या, त्याची मला खात्री पटली आहे आई. खरं सांगायचे म्हणजे इथे आल्यावर मला एकदम सुरक्षित वाटतंय. नाहीतर दुपारपर्यंत मनात भीती होती की बाबा काहीही करून माझं लग्न त्या माणसाशी लावून देतील. अंकिताने मनातील भीती बोलून दाखवली. आता तू त्या गोष्टीची आठवण सुद्धा मनात ठेवू नकोस. वाईट स्वप्न समजून विसरून जा. नम्रताताई म्हणाल्या, पण आई, येताना बाबा बोलले सुद्धा नाहीत ग माझ्याशी. माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. माझ्यावर रागवलेत का ग ते? अंकिताने विचारले. असे काही नाही बाळा, पण बाबा सध्या रागात आहेत ना, म्हणून त्यांचा राग ओसरला की ते आपोआप शांत होतील. नम्रताताई म्हणाल्या, तुला काही बोलले का ग ते? अंकिताने काळजीने विचारले. तू त्याची काळजी नकोस करू. मला काहीच नाही बोलले ते. तू फक्त स्वतःची काळजी घे. इकडे मी सांभाळेल सर्व. नम्रताताई म्हणाल्या, ठीक आहे, तू पण स्वतःची काळजी घे. मी इथे ठीक आहे. अंकिता म्हणाली. मग अंकिताने फोन लक्ष्मीताईंना दिला. लक्ष्मीताईंनी नम्रताताईंना म्हणाल्या, तू अजिबात काळजी करू नकोस नम्रता. मी व्यवस्थित काळजी घेईन अंकिताची. लक्ष्मीताई म्हणाल्या, ते मला माहिती आहे ताई. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे मला तुमच्यावर. तुम्ही आज माझ्या मुलीचं आयुष्य वाचवलं. मी तुमचे उपकार कसे फेडणार आहे देव जाणे. मला तर काही सुचत नव्हतं, पण तुम्ही साथ दिली म्हणून या सगळ्यातून बाहेर पडता आले.
जणू काही देवानेच तुम्हाला माझी मदत करायला पाठवले होते. पण काळजी अंकिताची वाटते. तिला या सगळ्यातून निघायला वेळ लागेल अजून. पण अंकिताचे बाबा सुद्धा कधीपर्यंत मनात राग ठेवतील काय माहीत, नम्रताताई म्हणाल्या. त्याची चूक त्याला कळली की आपोआप सरळ होईल तो. तेव्हा पश्चाताप सुद्धा होईल त्याला. फक्त आता जरा सांभाळून घे त्याच्या रागाला, लक्ष्मीताई म्हणाल्या. हो ताई. एवढे बोलून नम्रताताईने फोन ठेवून दिला. नम्रताताईने अंकिताला कपडे बदलायला सांगितले. आताच्या अंकिताला जरा बरं वाटत होतं आणि लक्ष्मी आत्या खूप आधार वाटत होत्या. एकीकडे तिची सखी आत्या आणि जिने सगळं काही माहिती असून सुद्धा ती सोयरीक साधली आणि एकीकडे लक्ष्मी आत्या होती जिने कुठलाही विचार न करता अंकिताच्या भल्यासाठी स्वतःच्या मुलाला ऐन वेळेवर लग्नासाठी तयार केले. काही झाले तरी कार्तिक त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला चांगलं शिकवलं होतं. तो नोकरीला लागला तेव्हा त्याच्या लग्नाबाबत त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा सुद्धा असतीलच. पण त्यांनी त्यावेळी फक्त एक स्त्री म्हणून विचार केला. जिथे अंकिताचे बाबा सगळं काही खरं समजल्यावर सुद्धा इब्रतीपायी तिचे लग्न त्यांच्याशी लावायला तयार झाले होते, तिथे कार्तिकच्या आई बाबांनी मात्र तिच्या मनाचा विचार केला. आज तर अंकिताला तिचे बाबा जणू काही कुणी अनोळखी व्यक्ती असल्यासारखे भासत होते. काल ते स्वतःहून तिला म्हणाले होते की हे सगळं फक्त तिच्या सुखासाठी करत आहेत आणि तिला आयुष्यात कुठलीही अडचण आली तर सर्वप्रथम त्यांना सांगायची म्हणून. आणि आज तेच लोक काय म्हणतील नावाखाली तिला त्यांच्या हवाली करणार होते. अंकिताचं आयुष्य एकाच दिवसात पूर्णपणे बदललं होतं. पण लक्ष्मी आत्याच्या घरी तिला सुरक्षित वाटत होतं. आत्यांनी सुद्धा त्या रात्री तिला स्वतःजवळ झोपवले कारण तिला एकटीला झोपू द्यावं अशी त्यांची मनस्थिती नव्हती. समाधानराव कार्तिकच्या खोलीत जाऊन झोपले होते. कार्तिक तर घरी आल्यापासून त्याच्या खोलीतून बाहेरच निघाला नव्हता. त्याला राहून राहून सगळं आठवत होतं. तसं त्याच्या बाबांनी तात्पुरती त्याची समजूत काढली होती पण त्याने किती समजून घेतले हे त्यालाच माहीत होते. इकडे रात्री ईश्वरीताईचा अशोकरावांना फोन आला आणि तिने जे सांगितले ते ऐकून अशोकरावांना धक्का सुद्धा बसला आणि नम्रताताईवरील राग आणखीनच वाढला. ईश्वरीताईंनी सांगितले की विजयच्या घरच्यांना लग्न न करता परत जाणे कमीपणाचे वाटत होते. काहीही करून त्यांना विजयचे लग्न करायचे होते म्हणून त्यांनी जवळपासच्या सगळ्याच नातेवाईकांना फोन करून सांगितले की विजयच्या होणाऱ्या बायकोचं तिच्या आत्तेभावाबरोबर प्रेम प्रकरण सुरू असल्याने तिने आज ऐन मांडवात त्याच्याऐवजी त्याच्याबरोबर लग्न केलं आणि आता त्यांना विजयच्या लग्नासाठी मुलगी शोधायची आहे. मुलगी कशीही असली तरी चालेल, फक्त लग्न आजच्या आज व्हायला हवं. सगळ्यांनी झाल्या प्रकरणाबद्दल त्यांच्याकडे हळहळ व्यक्त केली आणि मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मग ईश्वरी आत्याच्या नवऱ्याला त्यांच्या दूरच्या नात्यातील बहिणीची पुतणी आठवली. त्यांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्यातच मुलगा व्हायची वाट पाहता एकोमागमाग 5 मुलींचा जन्म झाला होता. त्यातील रसिका ही सगळ्यात मोठी मुलगी. त्यांनी कधीतरी सांगितलं होतं की तिच्या लग्नासाठी एखादा मुलगा पहा म्हणून. मग आता त्यांनी रसिकाच्या वडिलांना फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. अंकिताचं दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू आहे म्हणून ऐन मांडवात हे लग्न मोडले हे सुद्धा तिखट मीठ लावून सांगितले. तुम्हाला जर काही हरकत नसेल रसिकाचं लग्न विजयशी व्हावं अशी आमची इच्छा आहे असं सांगून विजय किती श्रीमंत घरातील मुलगा आहे, किती शिकलेला आहे आणि खूप चांगल्या नोकरीला आहे अशा अनेक गोष्टी त्यांना पटवून सांगितल्या. त्याच्यासाठी खूप श्रीमंत घरातून स्थळ आली होती पण ईश्वरीच्या म्हणण्यावरून आम्ही साधारण घरातील अंकिताशी लग्न जुळवले होते पण ती सुद्धा अशी निघाली. आता ऐन वेळेवर लग्नासाठी मुलगी कुठे शोधायची म्हणून मला तुम्ही आठवलात. अंकिताच्या घरची माणसं तर अजिबात माणुसकीची नाहीत असंही सांगितलं. पण तुम्हाला मी खूप आधीपासून ओळखतो. अनेक जणांकडून तुमचं नाव ऐकलं आहे की दादाराव खूपच चांगले गृहस्थ आहेत म्हणून लगेच तुमचंच नाव डोक्यात आलं असं सांगत शक्य तितकी त्यांची स्तुती केली. रसिकाच्या वडिलांना तर कसेही करून रसिकाचं लग्न लावायचं होतं. आधीच 5 मुलींच्या लग्नाची चिंता आणि मुलगा नाही झाल्याची खंत, यामुळे त्यांनी लगेच होकार दिला आणि मग हे सगळं भराट तिथे लग्नासाठी हजर झालं. तोवर विजयची दारूही चांगलीच उतरली होती. मुलाकडच्यांनी सोबत आणलेले दागिने आणि साडी दिल्यावर तर त्यांचे डोळे टिपले आणि अतिशय आनंदाने त्यांनी रसिका आणि विजयचं लग्न लावून दिलं. रात्री उशिरा ती मंडळी नवरीला घेऊन निघून गेली. रसिकाच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता कारण कितीही शोधलं असतं तरी विजयच्या घरासारखं श्रीमंत घर त्यांना कधी सापडलं नसतं आणि सध्या तरी त्यांना याशिवाय
काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. हीच खबर ईश्वरीताईंनी तिखट मीठ लावून अशोकरावांना सांगितली होती. पुढे त्या म्हणाल्या की विजयला अंकितापेक्षाही चांगली आणि संस्कारी बायको मिळाली आहे. बरं झालं अंकिताशी त्याचं लग्न नाही झालं, नाहीतर तिने पुढे चांगला संसार केला नसता विजयसोबत. मला तर वाटलं होतं की अंकिता तुझ्या आज्ञेत आहे, पण तसं काहीच नाही. तुझ्या शब्दाचा मान तिने राखला नाही असं म्हणत त्यांनी आणखीन बरंच काही सांगितलं होतं. अशोकराव हे सगळं ऐकून आणखीनच चिडले. जर ती रसिका ऐन वेळेवर विजयशी लग्न करू शकते तर अंकिताने लग्न करायला काय झालं होतं असा विचार त्यांच्या मनात आला. आता मात्र त्यांना नम्रताताईसोबतच त्यांना अंकिताचा सुद्धा राग यायला लागला. रात्रभर ते याच विचारात होते. अंकिताला सुद्धा रात्रभर झोप आली नाही. पहाटे कुठेतरी तिचा डोळा लागला, पण तरीही सकाळी पुन्हा लवकर उठली. लक्ष्मी आत्या घरातील कामे उरकत होत्या. ती त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, आत्या मी काही मदत करू का? अगं तू इतक्या लवकर कशाला उठली? जाऊन जरा वेळ आराम कर. मला माहिती आहे तुला रात्रभर नीट झोप आली नाही. आत्या म्हणाल्या, मला आत्ताही झोप येणार नाही, मला तुमची मदत करू देत. अंकिताने विचारले, ठीक आहे, तू जरा चहाचा आदान ठेव गॅसवर. आत्या म्हणाल्या. तशी अंकिता कामाला लागली. सकाळी उठून खोलीतून बाहेर येताना कार्तिकने किचनमधल्या खिडकीतून अंकिताला किचनमध्ये काम करताना पाहिले. मनातल्या मनात त्याने विचार केला की कालच ह्याच्यासोबत इतकी मोठी घटना घडली आणि आज हिने सगळं विसरून नवीन आयुष्याची सुरुवात सुद्धा केली. तसे पहिल्याच दुसऱ्या दिवशी अंकिताची मांडव परतणे आणि सत्यनारायण करणे अपेक्षित होते, पण अंकिताच्या माहेराहून तसा काहीच फोन आला नसल्याने लक्ष्मीताईने घरातल्या घरातच सत्यनारायणची पूजा करून घेतली. कारण त्यांना माहिती होते की अशोकरावांना सध्या खूप राग आलेला आहे आणि त्या रागाच्या भरात कदाचित ते अंकिताला किंवा कार्तिकला अपशब्द बोलू शकतात आणि आधीच चिडलेला कार्तिक ते ऐकून आणखीन चिडेल, म्हणून त्यांनी अंकिताला मांडव परतणीसाठी जायचा आग्रह केला नाही. अंकितालाही घरी जायची जरा भीतीच वाटत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत अशोकरावांच्या घरातील जवळपास सगळीच मंडळी गेली. राहिली फक्त नम्रताताई. नम्रताताईचा भाऊ सुधीर सुद्धा काल घरी जाऊन आज पुन्हा परतला होता, कारण त्याला माहिती होते की कालच्या प्रसंगाने अशोकराव खूप जास्त रागात होते आणि त्यांचा राग नम्रताताईवर निघेल, म्हणून त्यांना समजावण्यासाठी आणि त्यांचा राग घालवण्यासाठी तो आज पुन्हा आला होता. त्याला पाहताच अशोकराव म्हणाले, बरं झालं सुधीर तू आलास. मी तर सहज म्हणूनच आलो होतो. सुधीर आपल्या येण्याचा हेतू लपवत म्हणाला, ते तर ठीक आहे, पण आता आलाच आहेस तर तुझ्या बहिणीला तुझ्यासोबत घेऊन जा. अशोकराव नम्रताताईकडे नजर रोखत म्हणाले. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. अशोकराव रागवतील याची कल्पना तर सगळ्यांनाच होती, पण त्यांचा राग या टोकाला जाईल याची कल्पना कोणीच केलेली नव्हती. नम्रताताई तर त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. उमा आणि सुधीर सुद्धा एकदम धक्क्यात होते. सुधीर त्यांना म्हणाला, हे काय बोलताय तुम्ही भाऊजी? मला माहिती आहे तुम्हाला राग आला आहे, पण म्हणून ताईला माहेरी पाठवणार आहात का? जिला माझ्या अपमानाची काळजी नाही, माझ्या शब्दाला जिच्या नजरेत महत्त्व नाही, तिच्यासोबत राहून तरी काय फायदा? अशोकराव रागाने म्हणाले, भाऊजी एवढी वर्ष झाली तुमच्या लग्नाला आणि एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही तिला माहेरी जायला सांगणार आहात का? उमा म्हणाली, हो, तिने जे काही केले त्यामुळे मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो. मला आजवर गर्व होता की मला हिच्यासारखी बायको आणि अंकितासारखी मुलगी मिळाली आहे, पण हिने एकाच दिवसात या सगळ्यावर पाणी फिरवलं. माझ्या बहिणीचा आणि आम्ही आजवर कमवलेल्या नावाचा अपमान केला हिने. मी हिला माफ नाही करू शकत, निदान सध्या तरी नाही. अशोकराव म्हणाले, अहो असे काय बोलताय तुम्ही? शांततेने विचार केला तर तुम्हाला सुद्धा कळेल की मी बरोबर केले. तुम्हाला आधी माहिती असतं तर तुम्ही सुद्धा नाहीच म्हटलं असतं ना. ऐश्वरीताईंनी लग्न जुळवताना आपल्याला चुकीची माहिती दिली हे कसे काय विसरू शकता तुम्ही? लग्न जुळवताना थोडाफार इकडे तिकडे होतंच. शिवाय आपण सुद्धा कुठे सांगितलं होतं त्यांना की आमची अंकिता खूप आगाऊ पोर आहे, ऐन मांडवातून धावत बाहेर निघून येईल म्हणून. नम्रताताई समजावत म्हणाल्या. आजी समोर येऊन तावत बोलली, अंकिताचं काही चुकलं नाही. ती बिचारी त्याला नशेत पाहून घाबरली होती. तिने योग्यच निर्णय घेतला आणि पुढे जाऊन तुमच्या ते लक्षात येईलच. नम्रताताई समजावत म्हणाले. कसला योग्य निर्णय घेतला तिने? काय आहे त्या समाधानरावच्या घरी?
आताच तर तो कार्तिक नोकरीवर लागला आहे, ते सुद्धा प्रायव्हेट. असा किती कमवत असेल तो. आणि त्यांची परिस्थिती सुद्धा आपल्यापेक्षा काही फार चांगली नाही. त्यांच्याशी सोयरी करून आपलं काही नाव लौकिक होणार नाही, पण विजयशी लग्न झालं असतं तर समाजात आपली प्रतिष्ठा कैक पटीने वाढली असती. सासूबाई म्हणाल्या. त्या तशा दारुड्या आणि खोटारड्या मुलाला कोण आपली मुलगी देईल? नम्रताताई म्हणाल्या. तुझ्या माहितीसाठी सांगतो, त्याचं लग्न झाले अगदी थाटामाटात आणि अंकितापेक्षा चांगल्या मुलीशी झाले. मुलीकडच्यांनी लग्नाला होकार द्यायला एका क्षणाचाही विलंब केला नाही आणि त्यांच्या मुलीनेही घरच्यांचे ऐकून खाली मान घालून त्याच्या गळ्यात वरमाला घातली. अशोकराव रागाने म्हणाले. काय? नम्रताताईंना फार आश्चर्य वाटले. होय, तुझ्या मुलीने नकार दिला म्हणून त्याचे लग्न नाही थांबले. आजी म्हणाले. कसे लोक असतील ना, काही शहानिशा न करता सरळ तिचं लग्न लावून दिलं त्यांनी. नम्रताताई म्हणाल्या. हो, कारण सगळ्यांना अशा चांगल्या घराण्याशी सोयरी करायचीच असते आणि लोकांच्या बायका मुली त्यांच्या आज्ञेत असतात. मी तुम्हाला जरा जास्त सूट दिली म्हणून तुम्ही मला असा दिवस पाहायला लावलात, पण यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. अशोकराव म्हणाले. अहो भाऊजी, असे काय करत आहात? ताईने जे काही केलं ते सगळं तुमच्या मुलीच्या भल्यासाठीच केलंय ना? उमा म्हणाली. नाही, ते सगळं त्यांनी मला कमीपणा दाखवून देण्यासाठी केलंय. सगळ्या गावासमोर मला मान खाली गेली पाहिजे म्हणून. माझ्या बहिणीचा किती अपमान झाला यामुळे. तिच्या सासरी तिची काय किंमत राहिली असेल आता? अशोकराव म्हणाले. अहो, पण तो मुलगा. नम्रताताई काहीतरी बोलणार याआधीच अशोकराव त्यांना थांबवत म्हणाले. दारूच पित होता ना, लग्न झाल्यावर सुधारला असता. पण म्हणून काय ऐन लग्नाच्या दिवशी लग्न तोडायचं का? लोक प्रतिष्ठेसाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार होतात. अन तुम्ही दोघी मायले की साधं लग्नाला तयार नाही झालात. मी बोललो होतो ना की पुढे पटलं नाही तर घरी परत ये म्हणून, मग माझं कोणीच ऐकलं नाही. आता तू काही दिवस तुझ्या माहेरी निघून जा, मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. अशोकराव म्हणाले. अशोकराव काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, तरीही त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सुधीर आणि उमाने. नम्रताताईंनी तर कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की लग्नाच्या इतक्या वर्षानंतर त्यांना माहेरी जाऊन राहायची वेळ येईल. पण अशोकराव सध्या भयानक रागात होते आणि त्यांच्या आईंनी त्यांना आणखीनच भडकवले होते. लग्नाच्या बातमीने तर ते जरा जास्तच भितरले. त्यांना वाटत होते की हे सगळं काही फक्त नम्रताताईमुळे झाले आहे. म्हणून त्यांच्या आईने त्यांना समजावून सांगितले की नम्रताला धडा शिकवायचा असेल तर तिला माहेरी पाठव. माहेरचे 2 दिवसात परत पाठवतील, तेव्हा तिला कळेल की तिने नवऱ्याच्या विरोधात जाऊन किती चूक केली आहे ते. अशोकराव काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. नम्रताताईकडे आता माहेरी जाण्यावाचून काही पर्याय शिल्लक नसल्याने ती भावासोबत माहेरी निघून गेली. सोबत निखिल होताच. आजीने त्याला घरी थांबण्याचा खूप आग्रह केला, पण त्याने आईसोबत जाण्याचा खूप हट्ट केला. मग अशोकरावांनी सुद्धा रागाने जायचे असेल तर जा, मला कुणाची गरज नाही असे म्हणत निखिलला सुद्धा त्यांच्यासोबत पाठवले. सुदैवाने नम्रताताईंच्या माहेरचे चांगले लोक होते. त्यांना तर आपल्या मुलीने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे खूप कौतुक वाटत होते. अशोकरावांचा राग शांत झाला की ते सुद्धा तिला समजावून घेतील हा त्यांना विश्वास होता. म्हणून घरच्यांनी त्यांच्या आनंदाने माहेरी स्वागत केले. अंकिताच्या आयुष्यात सुद्धा अचानकच खूप बदल होत होते. आजची पूजा आटोपल्यानंतर अंकिताची रवानगी कार्तिकच्या खोलीत करायची होती. अर्थातच अंकिता आणि कार्तिक दोघेही याबाबत फारसे अनुकूल नव्हते, पण त्या दोघांनी लग्न केले म्हटल्यावर एका रूममध्ये राहणं सुद्धा त्याचा एक भागच होता. हे बघ, आपलं लग्न झाले हे मला मान्य आहे, पण ते कुणाच्या कोणत्या परिस्थितीत झाले हे सुद्धा तुला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे माझ्याकडून तो काही फारशा अपेक्षा न केलेल्या बरा. म्हणजे कार्तिक? त्याचे बोलणे न समजल्याने अंकिताने विचारले. हे बघ, मला माहिती आहे की तुला सगळं कळतंय, उगाच न कळल्याचा आव नकोस आणू. कार्तिक चिडत म्हणाला. स्पष्ट सांगशील का जरा? अंकिताने विचारले. हे बघ, तुझ्या ह्या अशा भोळ्या चेहऱ्याला पाहून माझी आई भुलत असेल, पण मी नाही. तुम्ही तुमच्या सोयीने माझ्या आईबाबांचा वापर करून घेतलात, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतलास. तू विजयला आधी होकार दिलास, त्याच्याशी फोनवर बोलणं सुद्धा सुरू होतं, तरीही ऐन वेळेवर लग्नाला नकार दिलास. फोनवर बोलत होतात म्हणजे तुला त्याच्या स्वभावाचा अंदाज आलाच असेल ना आधी, मग तेव्हा का नाही नकार दिला त्याला? कार्तिक म्हणाला.
हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे माझं लग्न माझ्या बाबांनी ठरवलं आणि मी काही त्याच्याशी रोज फोनवर बोलत नव्हते. फक्त एकदा तेही फक्त 1 मिनिट बोललो होतो आम्ही. आणि तो दारू पितो किंवा तो समोरासमोर कसा दिसतो हे मला माहिती नव्हतं. अंकिता स्पष्टपणे बोलली. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही, म्हणून माझ्याशी फक्त कामाशी काम ठेवायचं, आईबाबांसमोर चांगलं वागायचं आणि इथे रूममध्ये आल्यावर मात्र आपण एकमेकांचे नवरा बायको नाही असे वागायचे. कार्तिक म्हणाला. ठीक आहे, जसं तुला बरं वाटेल तसं, अंकिता त्याच्याकडे न पाहत म्हणाली. पण त्याच्यापासून नजर चोरून स्वतःच्या डोळ्यांच्या कडा अलगद बोटाने टिपल्या. कार्तिकच्या आणि तिचे लग्न ही तिच्यासाठी तरी सध्या एक तडजोड होती. ती सध्या तरी कार्तिकच्या प्रेमात नसल्याने तिला कार्तिकच्या बोलण्याचे फारसे वाईट वाटले नव्हते, पण त्याच्या बोलण्याने तिला तिच्या बाबांची आठवण आली होती. कारण तिचे बाबाही तिला असेच चुकीचे समजत असणार असा विचार करून ती मनातून खूप दुःखी होत होती. तिने सगळे सामान व्यवस्थित लावले आणि लक्ष्मीताईची मदत करायला म्हणून पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तिला असे नाराज पाहून लक्ष्मीताईंनी म्हणाले. काय ग अंकिता, काय झाले? तू नाराज दिसत आहेस. कार्तिक काही बोलला का? अंकिता म्हणाली. नाही आत्या, कार्तिक काही बोलला नाही, ते मला घरची आठवण येत होती म्हणून. बळेच हसत ती म्हणाली. लक्ष्मीताईंनी सांगितले. तू काळजी नकोस करू अंकिता, मी ओळखते ना अशोकरावला, त्याचा राग कमी होईल तेव्हा स्वतःच तुला भेटायला येईल. आणि आईची आठवण आली तर तिला फोन करून घेत जा. अंकिता हळूच म्हणाली. हो आत्या. आणि आणखीन एक, आत्या म्हणाली. काय? अंकिताने विचारले. कार्तिक आता तुझा नवरा आहे, त्याला अरे तुरे अशी हाक मारायची नाही, तुम्हाला असे म्हणायचे, आत्या म्हणाली. हो आत्या. अंकिता दाताखाली जीभ चावत म्हणाली. आणि दोघेही कामाला लागल्या. त्यानंतर सगळ्यांनी जेवण केले आणि झोपायला निघून गेले. कार्तिक आणि अंकिता प्रचंड असहज होत होते. अंकिताने समोर जाऊन स्वतःहून स्वतःच्या अंथरूण जमिनीवर अंथरले आणि तिथेच झोपली. आता कार्तिकची अस्वस्थता जरा कमी झाली होती. इकडे नम्रताताई घरून निघून गेल्याने घरातील व्यवस्था मोडकळीस आल्यातच जमा होती. अशोकरावांच्या आईला तर नम्रताताई सून बनून आल्यापासूनच कधीच काही करावे लागले नव्हते. अगदी नम्रताताई आजारी असल्या तरीही त्यांनी कधीच उषाताईंना कामाच्या बाबतीत कुठलीही मदत केली नव्हती. पण आता मात्र सगळं काही त्यांनाच करायचं होतं. 2 दिवसात त्यांनी हात टेकले. अशोकरावांनाही चुटपुट लागली होती, कारण एवढ्या वर्षाची सोबत अशी सहजासहजी सुटत नाही. ते नम्रताताईवर रागवलेले असले तरी त्यांचं आपल्या बायकोवर प्रेम होतं, सोबतीची सवय होती. त्यांना हे वाटायचं की नम्रताताईंना जाऊन परत घेऊन यायचं, पण त्यांच्यातला पुरुषी अहंकार त्यांना तसे करू देत नव्हता. इकडे आजी मात्र सतत म्हणायच्या की जाऊन नम्रताला परत घेऊन या, पण जिचा स्वतःहून माहेरी पाठवले तिला स्वतः जाऊन घेऊन येणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. नम्रताताईंच्या घरच्यांना सुद्धा असेच वाटत होते की जोपर्यंत अशोकराव स्वतः नम्रताला घ्यायला येत नाही तोपर्यंत तिने जाऊ नये. नम्रताताई अंकिताशी बोलण्याच्या, पण त्यांनी तिला हे समजू दिले नाही की बाबांनी तिला रागाने माहेरी पाठवले म्हणून. अंकिता आणि कार्तिक एकमेकांशी फक्त कामापुरते बोलायचे, पण लक्ष्मीताईंशी मात्र अंकिताची चांगली गट्टी जमली होती. ती दिवसभर त्यांच्या मागे मागे राहायची. कार्तिक आणि अंकितामधील वागणे लक्ष्मीताईंच्या लक्षात येत होते, पण सध्या त्यांना त्यांचा वेळ देणेच योग्य राहील असे वाटत होते. अंकिता आता घरात चांगली जुळली होती. छान साडी घालून तयार व्हायची, आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत करायचे, घरात कामांना मदत करायची आणि कधीतरी आत्यासोबत शेतात जाऊन मस्तपैकी फिरायची. तिथे जेवण करून मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी घरी हजर व्हायची. गावातील बायकांना अंकिताचे फार कौतुक वाटायचे. एवढीशी पोर पण वागण्या बोलण्यात खूप हुशार होती. तिचे असे एखाद्या दारुड्या मुलासोबत लग्न झाले असते तर तिच्या आयुष्याची नासाडी झाली असती असे वाटून तर अनेकांना लक्ष्मीताईंचा निर्णय खूप योग्य वाटत होता. गावात सुद्धा समाधानराव एक चांगले व्यक्ती म्हणून आधीच नावारूपास आले होते, पण त्यांच्या कृत्याने त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला होता. कार्तिकला आधी वाटायचे की त्याचे मित्र त्याला हसतील, आजूबाजूचे लोक चिडवतील, पण असे काहीच झाले नाही. उलट त्याच्या लग्नाच्या निर्णयाने सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटले होते. त्यामुळे त्याचा अंकितावरचा राग हळूहळू का होईना ओसरत होता. अंकिता सगळ्यांशी किती मिळून मिसळून वागते हे तो पाहत होता, पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी अंकिता आपल्याशी मोकळी बोलत नाही हे त्याच्या लक्षात येत होते.
इकडे अशोकरावांच्या घरात मात्र काहीच आलबेल नव्हतं. घरातील कामे आजीच्याने आता होत नसत. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण नम्रताला माहेरी पाठवले हे आठवून आजीला खूप पश्चाताप व्हायचा. त्यापेक्षा तिला इथे घरी ठेवून रोज सुनावत आले असते. तिच्या मागे आणखीन कामे लागली असती. घरासोबतच शेतीची कामे सुद्धा करून घेतली असती. तिला पाहून अशोकरावांचा राग सुद्धा धगधगत राहिला असता. पण आता ती नाहीये तर आपला अशोकराव सुद्धा झाल्या प्रकारात आपली काही चूक आहे का याचे आत्ममंथन करत होता हे आजी जाणून होती. इकडे आपण घरातील कामे करत आहोत आणि तिकडे ती माहेरी मज्जा करत असेल या विचाराने आजीचे डोके दुखायचे. अशातच रक्षाबंधनाचा सण जवळ आला. एरवी पोस्टने राखी पाठवणाऱ्या ईश्वरी आत्याने यावेळी मात्र भावाजवळ यावेळी तू स्वतः ये म्हणून तगादा लावला. त्याला कारणही तसेच होते. अंकित आणि नम्रताताईमुळे आपला जो अपवाद झालाय त्याचा मोबदला त्यांना घ्यायचा होता. नम्रताताईंना अशोकरावांनी माहेरी पाठवले हे तर त्यांच्या आईकडून ईश्वरी आत्याला समजले होते. पण तरीही अशोकरावांच्या मनात त्यांना बायको आणि मुलीबद्दल आणखीनच विष पेरायचे होते. त्यांनी स्वतःहून अशोकरावांचे ट्रेनचे रिझर्वेशन करून घेतले होते. आपल्या घरी इतका अपमान होऊ नये हे आपल्या बहिणीने इतक्या प्रेमाने आपल्याला बोलवले म्हटल्यावर अशोकराव सुद्धा आनंदाने जायला तयार झाले. आपली बहीण एवढ्या दूर राहते तरीही तिला तिच्या भावाची आठवण येते हे सुद्धा त्यांच्यासाठी काही कमी नव्हते. ते गुजरातला गेले तेव्हा ईश्वरी त्यांनी हसत त्यांचे स्वागत केले. त्यात चहापाटी दिले आणि पाहुण्याच्या खोलीत त्यांचे सामान ठेवून दिले. ईश्वरीताईंचा नवरा आणि मुलगा दोघे त्यांच्या बांधकाम व्यवसायाच्या ऑफिसमध्ये गेले होते. संध्याकाळी दोघे घरी परत आले. अशोकरावांशी औपचारिक बोलणे झाले आणि दोघे आपापल्या खोलीत निघून गेले. जेव्हा राखी बांधली तेव्हा अशोकराव म्हणाले, मी उद्या सकाळी निघतो ताई. एवढ्या लवकर कशाला? 2-4 दिवस थांबून जा, ईश्वरीताईंनी सांगितले. अगं पण कशाला? राखी बांधून झाली. तुझ्या ख्याल खुशाली कळली. तुझं सगळं चांगलं चाललंय ते पाहून आनंद झाला आणि तसेही शेतीची कामे सुरूच आहेत तिकडे. अशोकराव म्हणाले, अरे थांब ना, इतक्या दिवसानंतर आला आहेस तर थोडा थांबून जा. उद्या तुला एका ठिकाणी नेणार आहे. तुलाही जरा बरं वाटेल, ईश्वरीताईंनी सांगितले. मग अशोकराव सुद्धा त्यांचा हट्ट मोडू शकले नाही आणि थांबायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीताईंचा नवरा आणि मुलगा ऑफिसला गेले. त्यानंतर ईश्वरीताईंनी अशोकरावांना सोबत घेऊन बाहेर जायला निघाल्या. त्यांनी विचारले की आपण कुठे जातोय, पण ईश्वरीताईंनी काही विशेष सांगितले नाही. दोघे एका मोठ्या बिल्डिंग समोर येऊन थांबले. ही बहुमजली इमारत पाहून अशोकराव सुद्धा थक्क झाले. ईश्वरीताईंनी त्यांना लिफ्टमधून 6व्या मजल्यावर घेऊन गेली. तिथे एक मोठा बंगला सदृश्य फ्लॅट होता. ईश्वरीताईंनी बेल वाजवली तेव्हा एका बाईने दार उघडले. त्यांना पाहून अशोकरावांना एकदम धक्काच बसला. कोण असेल ही बाई? ईश्वरीताईंचा अशोकरावांना इथे आणण्यामागील उद्देश काय असेल याचा नम्रताताई आणि अंकिताच्या आयुष्यावर काही परिणाम होईल का हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की बघा. धन्यवाद.